विभाग अ, वैचारिक, याच्यामध्ये स्त्री पुरुष तुलना, ताराबाई शिंदे यांचा हा निबंध आपण आता वाचणार आहोत. ताराबाई शिंदे 1850 ते 1910 हा त्यांचा कार्यकाळ. ताराबाई शिंदे ह्या महाराष्ट्रातील बुलढाणा येथील एक स्त्रीवादी लेखिका, सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या. त्या सत्यशोधक चळवळीचे आणि त्या सत्यशोधक चळवळीच्या कार्याचं बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालं होतं. 1882 साली त्यांचा स्त्री पुरुष तुलना हा निबंध प्रकाशित झाला. विधवा विवाह बंदी, केशवपन अशा अनेक कुप्रथा ज्या त्या काळामध्ये होत्या, त्या कुप्रथांवर त्यांनी आपल्या निबंधातून चांगला त्याचा समाचार घेतलेला आहे. स्त्री पुरुष तुलना या निबंधातून प्रस्तुत पाठामध्ये लेखिकेने पुरुषांच्या दुटप्पी धोरणावर मार्मिक असं भाष्य केलेलं आहे. पुरुष मंडळी जी काही दुटप्पीपणे वागतात, जी काही विषमता, जो काही भेदभाव करतात, तर त्याच्यावर अतिशय मार्मिक शब्दामध्ये उदाहरणासहित त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आपण पाहू. लेखिका म्हणतात, अरे पहा, जगतनियंत्या परमेश्वरांनी आपल्या अगाध चातुर्याने ही सृष्टी नाना प्रकारच्या मनमोहक पदार्थांनी भरली, तरी त्यात धन व स्त्री हे दोन तर अतिशय मन ओढून घेणारे पदार्थ आहेत. म्हणजे या परमेश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये जे काही अनेक वस्तू आहेत, ज्या काही अनेक सुखाच्या आनंदाचा अनुभव देणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, त्याच्यामध्ये धन आणि संपत्ती आणि स्त्री ह्या ज्या दोन वस्तू आहेत, ह्या अतिशय मन ओढून घेणाऱ्या, मन आकर्षित करून घेणाऱ्या आहेत. त्यातून स्त्री तर पैशापेक्षाही अतिवेधक असून तुमच्या जीवाला लक्ष्मीपेक्षा लक्षपट सुख देणारी आहे. पहा, तुम्हाला एखाद्या अतिउत्तम बागबगीच्यांनी नाना प्रकारच्या मौल्यवान चित्र विचित्र पदार्थांनी, गाड्या, घोडे, रथ, पालख्या, हत्ती, उंट, सैन्य, सेवक, दास दासी सगळे यांचा समुदाय, की जिथे तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडण्याचा मात्र उशीर, अशी सर्व समृद्धी असलेल्या राजवाड्यात, राजकीय थाटामध्ये स्त्रीविरहित तुम्हाला ठेवू द्या बरे. स्त्रीविरहित तुम्हाला ठेवू द्या बरे. तुम्हाला तो राजवाडा केवळ स्मशानासारखा वाटेल. ती उंच सुवर्ण मंचकी गरम गदेल्यांची ती सेज तुम्हाला चितेसारखी वाटेल. तो सर्व सेना समुदाय, तुमचे सगळे मित्र, स्नेही, तुमचे सगळे सेवक, शत्रू, पंचपक्वान्नाचं ते जेवण तुम्हाला ते कडू लागेल. कडुलिंबाचे गोळे, उंच उंच वस्त्रे, उच्च वस्त्रे, नाना परीचे रत्नखचित अलंकार तुम्हाला सर्पासारखे भासून तुम्ही अगदी वेडे होऊन जाल. फार तर काय, त्यावेळेस देव जरी तुमच्या पुढे प्रत्यक्ष येऊन उभा राहिला, तर तुम्ही त्याला देखील त्या सपाट्यात हाकून लावाल, यात शंका नको. तेव्हा या सर्व गोष्टींवरून तुम्ही आपल्याशी तुलना करून पहा की पुरुष विरहित स्त्रियास तरी कसे सुख बरे प्राप्त होईल. जी तुमची दशा तीच तिची दशा. तिलाही कितीही मोठ्या ऐशो आरामात ठेवा, सर्व पृथ्वीचं सार्वभौमत्व तिला द्या, तिला एकटीला ठेवा, म्हणजे पहा मग तिची कशी दशा होते ती. ईश्वराने हा जोडा स्वेच्छेने निर्माण केलेला आहे. स्त्री पुरुष हा जो जोडा आहे, हा ईश्वराने, निर्मिकाने, परमेश्वराने हा स्वेच्छेने निर्माण केलेला आहे. पहा, पक्ष्यांपासून तो निर्जीव झाडाझुडपापर्यंत देखील त्याने स्त्री जात निर्माण केली. म्हणजे पशु पक्षी, झाडं झुडपं सगळ्यांमध्ये स्त्री आणि पुरुष अशा दोन जाती आहेत. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक जिन्सेला दुसरा त्याचा जोडीचा मुकाबला असतो. त्या वाचून त्याला शोभा येतच नाही. जोडी वाचून कोणतेच काम नाही. तेव्हा या जगदारण्यातून तुम्ही एकटे कसे फिरू शकाल? हा संसार तुम्ही स्वतः चालवाल का? प्रपंचाचे शेत तुम्ही एकटे नांगरून काढाल का? स्त्री विरहित तिचे मुखावलोकन न करता तुम्ही अगदी संन्यास वृत्तीने 1-2 महिने तरी राहू शकाल काय? अरे पहा, स्त्री जर तुम्हा सोबत नसली तर तुम्हाला जोड्याजवळ देखील कोणी उभे करणार नाही. तुमचे काका बाप मागे पुढे करतात, सड्या फटिंगाला पुसतो कोण? ज्याला स्त्री मुले बाळे आहेत
तो कसाही त्याच्या सद्गुणाने अगर त्याच्या दुर्गुणाने संकटात पडला किंवा त्याला कोणाची खपकी आली, म्हणजे कोणी नाराज झालं त्याच्यावर, अथवा सावकाराच्या देणे असेल तर त्याच्या मुलाकडे पाहावं असे म्हणाल. तर मग यावरून काय झाले, यावरून काय सिद्ध होते? त्याची दया कोण करतो? फक्त मुलाबाळांकरिता त्याची सोडवणूक होते. प्रत्यक्ष रामचंद्रजींचे देखील सीताविरहित अगस्तीने दर्शन घेतले नाही. कारण प्रत्यक्ष शक्तीच जेव्हा रावणाने नेली तेव्हा ते रामराजे हाय हाय करीत अगे वल्लभे हे जनकतनय गुण सरिते सीते सीते असं म्हणून ते विलाप करत होते आणि दीनवाने भिकारी होऊन सर्व अरण्यात ते रडत होते आणि फिरत होते. अशी या स्त्रियांच्या विजयीपणाची शक्ती आहे. अरे, तुम्ही एखाद्या बलाढ्य शत्रूवर मोठ्या लष्करानिशी दारुगोडे व नाना प्रकारचे प्राणघातक अशा शस्त्रांनी मारा करून त्याला आपला बंदा गुलाम केला. दोहोंकडचे अगणित असे बळी पडले, रक्ताचे पूर वाहिले, तेव्हा एखादे ठिकाणी तुम्हास जयधार्जिना होईल, म्हणजे तुम्ही विजयी व्हाल. वाघाला धरून सापड्यात कोंडाल. सिंहासारख्या क्रूर प्राण्यांवर देखील तुम्ही घोड्याप्रमाणे जीन बांधून तोंडात लगाम देऊन त्यावर तुम्ही स्वार व्हाल, इतके तुम्ही पराक्रमी. पण 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 ही यत्किंचित अबला हिच्या एका नेत्र कटाक्षानेच तुमचे सगळे शौर्य, तुमचा सगळा पराक्रम, तुमचे तेज, तुमची वीरश्री सगळं गळून जाईल आणि तिच्या पुढे कुत्र्यासारखे पाय चाटायला तुम्ही धावाल. अरे, तलवारीने शत्रूंनी कोणीही कोणाला घायल करीलच करील, यात काही मोठा पुरुषार्थ नाही. पण जे कोणी नुसत्या दृष्टींनी दुरून पाहिल्याबरोबर हाय हाय करण्यास लावील ते खरे. तेव्हा आता जास्त पराक्रमी कोण? स्त्री की पुरुष? ती स्त्री की तुम्ही पुरुष? तर अशा प्रकारे ताराबाई शिंदे यांनी हे सांगितलंय. अरे, जी तुम्हावर प्राणापेक्षाही अधिक प्रीती करते, जी तुम्हावर प्राणापेक्षा अधिक प्रीती करते, तुमची आई देखील तुम्हास लहानपणी जपली नसेल तितकी ती आता ऐनबाणीच्या वेळेस तुम्हाला तुमच्या जीवाला जपते. तुमच्या आज्ञेत केवळ बिजलीप्रमाणे ती लवते. या संसारात नाना तऱ्हांनी तुमच्या अब्रूस कोणत्याही प्रकारे धक्का न बसावा म्हणून ती जपते. जेव्हा पाहावी तेव्हा तुमच्या सेवेला ती हजर असते. दुःखासुखाचे वेळी अमृताचे वल्लीप्रमाणे सदा सर्वदा सर्व सोसून निरंतर गोडच. सारांश, तुम्हाला जिकडून सुख होईल ते करण्यास सर्वदा तयार अशी जी ही तिला तुम्ही नाना प्रकारचे दोष देऊन या पृथ्वी तलावाचे तळी घालू पाहता, याची तुम्हास काहीच लाज वाटत नाही का? असा प्रश्न करतात ताराबाई शिंदे. अरे मूर्खांनो, स्त्रिया जातीनिशी लाजळ, नाजूक आणि उपजतच मूर्ख. तुम्ही काय महाराज मोठे उपजत शौर्यवान, धैर्यवान, पैलवान, व्युत्पन्न. तेव्हा मातेच्या सुवर्ण कुचकमंडलूतले अमृतास ओठ देखील लाविला नाही ते तुम्ही सर्व या अबलास दिले. कारण आपण सबल पडलात तेव्हा हे असे करणे आपणास कसे बरे साजे? म्हणून ही स्त्री जाती अगदी निर्बल, मूर्ख, साहसी, अविचारी अशी नाना प्रकारची निंद विशेषणे देऊन एकदाच त्यांच्या नावाचा डंका ठोकला. त्यांना निरंतर बंदिवानासारखे गृह तुरुंगात कैद करून ठेवले व जिथे तिथे चढती कमान करून तुम्ही राव बनलेत. यामुळे तुम्हाला वाटते की बायको म्हणजे काय? अरे, ज्याचे हाती ससा तो पारधी, बाकी सारे गदी असे तुम्ही समजता. ज्याचे हाती ससा तो पारधी, बाकी सारे गदी असे तुम्ही समजता. लहानपणापासून आपल्या हाती सारी सिक्का आणि ठेवून स्त्री जातीला अगदी अंधार कोठडीत या जगापासून दूर पडद्यात जरबेत निरंतर बटकीसारखी, दासीसारखी ताबेदारीत ठेवून जेथे तेथे तुम्ही आपलेच गुणांचे दिवे पाजळलेत. त्यांना न विद्या, न कोठे जाणे, न येणे, गेल्या तरी तेथे त्यांच्यासारखेच सर्व अज्ञानी, एकीसारखीच दुसरी. मग जास्त ज्ञान आणि शहाणपण त्यांना येणार कुठून? अरे,
नवऱ्याआधी बायकोने मरावे किंवा नवऱ्याने बायको आधी मरावे याचा तुमच्या बापदादांनी देवापासून काही दाखला आणला होता का रे बाबांनो? मरणे किंवा जगणे हे तर सर्व शक्तिमान त्या नारायणाच्या हाती आहे. तुमच्या हाती काय आहे? दगड. तरुणांनी मरावे अगर म्हाताऱ्यांनी जगावे याचा काही नेम आहे का? कित्येक उपजतच, कित्येक ऐन तरुण्याच्या भरात, कित्येक 100 वर्षे या जगाचा पुरा अनुभव घेऊन, कित्येक लोक ऐन सुखाच्या वेळेस, कित्येक राजाच्या गादीस लाथ मारून यमाचे खडे दूत पाहता क्षणी हे सर्व सार्वभौम राज्य म्हणा किंवा मुळीचे ओझे म्हणा टाकून एका क्षणाचा विलंब न करिता सर्व आपापली मुले बाळे बायका सोडून कोणी खुशीने अगर गैरखुशीने जातातच की नाही. म्हणजे यमाचं निमंत्रण आल्यानंतर कोणी राहते का? मरावंच लागते सगळ्यांना, सगळं सोडून द्यावं लागते. मग तेथे कोणाचा काही इलाज चालतो का? नाही चालत. मोठा राजा जरी असला तरी यमदूतापुढे त्याचे काहीच चालत नाही. तो म्हणू शकतो का राजा की मी राजा आहे, तू दूत आहेस, थांब? नाही, जावंच लागते त्याला. मग येथे या गरीब स्त्रियांचे कोण ऐकतो? तेव्हा हा ईश्वरा घरचा मळा, त्याला या स्त्रियांनी काय करावे? बरे असो. मागे कधी काळी कोणीतरी एखादी स्त्री आपले नष्ट झालेले अगर यमाने नेलेले सौभाग्य परत मागण्यास ब्रह्मदेवाजवळ गेली होती. तेव्हा तिला त्या सृष्टी निर्मात्या भगवंतांनी कोणत्याही स्त्रियेस पुन्हा सौभाग्य तिचे हयातीत मिळणार नाही असा काही दाखला तरी दिलेला तुमच्या भारतात सापडतो का? एक सावित्री वेगळी करून तर यमामागे सौभाग्यदानाकरिता कोणीच गेलं नाही. बरे, ती गेली तशी आपल्या पतीस परत घेऊन आणखी त्याच्याकडून तिने पुष्कळ दुसरे वरदान मागून घेतले. या स्त्री जातीत सावित्री तरी आपले पतीचे प्राण परत आणण्याकरिता यमाच्या दरबारात जाऊन आली, गेली ते यमाच्या मागे मागे आपल्या पतीसाठी. पण पुरुषामध्ये कोणीतरी आपल्या बायकोचे प्राणाकरिता यमराजाच्या दरबारात तर नाहीच, पण उगीच त्या दरबाराचे वाटेवर तरी गेलेला कोठे ऐकण्यात आला आहे का? नाही. तर जसे एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुन्यापेक्षाही महाजब्बर अपराध्याप्रमाणे काळी करून सर्व आयुष्यभर अंधार कोठडीत राहावे, त्याप्रमाणे तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्हीही आपले तोंड काळे करून दाढी मिशा भादरून यावत जन्मपर्यंत कोठेही अरण्यवासात का राहू नये बरे? म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिचं केशवपन वगैरे सगळं करून अंधार कोठडीत त्या माझघरामध्ये ती पूर्ण आयुष्य काढते, प्रकाश दिसत नाही तिला. मग पुरुषांनी असं का करू नये? एक बायको मेली की तिचे 10व्या दिवशीच तुम्ही दुसरी करून आणावी असा तुम्हाला कोणत्या शहाण्या देवाने दाखला दिला आहे? तो दाखवा बरे. जशी स्त्री तसेच पुरुष. तुमच्यामध्ये मोठे अलौकिक गुण कोणते? तुम्ही कोण असे मोठे शूर म्हणून देवाने तुम्हाला इतकी मोकळीक दिली? ताराबाई शिंदे फाड 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 प्रश्न करतात. अरे, तुमचा शूरपणा जोवर आजमावून पाहिला नाही तोवरच तुमचा आब आहे. झाशीच्या राणीसारख्या फार नकोत, पण 400-500 स्त्रियांना निसंग होऊन हातात संगिनी घेऊ द्या, मग पहा तुमची कशी दुर्दशा उडेल ती. अरे, मग चुलीजवळ सुद्धा लपण्यास जागा मिळणे कठीण. पूर्वी मराठी राज्यात तरी असे तलवार बहादर होते की ज्यांनी दिल्लीचे पुरातन तख्त हलविले. पण सांप्रत इंग्रज बहादरांचे राज्य झाल्यापासून तुमची सद्दी संपली. रात हटली. तुम्ही आपल्याला मला कोण वाळली, माझा मीच वाणी या म्हणीप्रमाणे कमल बहादर असे म्हणून घ्या. कोण विचारतो तुम्हाला तुमच्या पराक्रमाला? पण कलम बहादरापेक्षा आता सांप्रतच्या स्थितीत भाकरी बहादर, इंग्रजांच्या काळामध्ये भाकरी बहादर हे नाव तुम्हाला खासे साजते. असं अतिशय चिडून म्हणा किंवा अतिशय म्हणजे अपमानित झालेला या अशा भावनेतून ताराबाई शिंदे बोलतात. बरे असो, तुम्ही मोठे कलम बहादर, ज्ञानी, तुम्ही मोठे धर्मशील, परोपकारी, कनवाळू, दयाळू असे सर्व गुणसंपन्न 32 लक्षणी पुतळे आहात.
तर मग तुमच्या अंगी भूतदया का नसावी बरे? का भूतदयेचे तुम्हाला वावडे आहे? अगर ती तुम्ही वाघाला तर उसने दिलेली नाही ना, म्हणजे एवढा क्रूर वाघ तो सुद्धा दयाळू आहे. तो सुद्धा त्याची खोडी केल्याशिवाय तो दुसऱ्याला काही करत नाही. त्याच्या हद्दीत प्रवेश करून त्याचं जर तुम्ही नुकसान करत असाल तरच तो वाघ तुम्हाला त्रास देतो, अन्यथा नाही देत. म्हणून लेखिका ताराबाई शिंदे असं म्हणतात की तुम्ही तुमची जी भूतदया वगैरे आहे ती त्या वाघाला तर नाही दिली. अरे तुम्ही म्हणता ना की आपल्या जीवावरून दुसऱ्याचा जीव जाणावा. मग येथे तुमचा जीव कुठे जातो? तुमचा जीव जसा तुम्हाला प्यारा तसा स्त्रियांना त्यांचा प्यारा नसेल का? स्त्रिया दुसऱ्या मातीच्या, दगडाच्या नाहीत तर लोखंडाच्या बुकणीच्या केलेल्या असतील का? तुम्ही व तुमचा जीव हे अगदी गाळीव सोनं. स्त्रिया काय अगदी यत्किंचित प्राणी ढेकून नाहीतर पिसू आहेत असं तुम्हाला वाटते का? व हे तुमचे अनुभवाप्रमाणे अगदी बरोबर आहे. कसे जर म्हणाल तर पतिराज एकदा स्वर्गवासी झाले म्हणजे या बाईसाहेबांचे हाल कुत्रे खात नाही. त्यांच्या कपाळी मग काय मग त्यांच्या कपाळी माथ्यावरील एकदा सर्व कुरळे केसांवर नापिताचा हात फिरला म्हणजे मग तुमचे डोळे थंड. न्हावी तो पूर्ण त्यांचे केस काढून टाकतो आणि सर्व अलंकारही काढून टाकल्या जातात. गेलं त्यांचं सुंदरपण. म्हणजे नवरा मेल्यानंतर त्यांनी सुंदर दिसायचंच नाही. सारांश तिला सर्व तऱ्हेने उघडी करून देशोधडी केल्याप्रमाणे नागवून सांदीचे खापर करायचे. तिला कोठे लग्न कार्यात, कोणत्या समारंभात, जेथे काही सौभाग्यकारक असेल तिथे जाण्याला तिला बंदी. ती बंदी का? तर तिचा नवरा मेला. ती अभागी, करंट्या कपाळाची, तिचं तोंड पाहू नये, अपशकुन होतो. मग ही विशेषणे तिला. अरे पण तिचा पती मेला नाही कोण म्हणतो, पण तो तिने मारला का? तो तिने मारल्यासारखी तुम्ही तिला शिक्षा देऊन राहिले. देवाजवळ या नवऱ्याला देवा तुम्ही लवकर न्या हो असा काही तिने अर्ज केला होता का? कदाचित या स्वारीला देवा तू लवकर ने, मला यांच्या काचातून सोडव असेही देवाजवळ एक वेळा तिने समजा करुणा भाकिली. पण हे राजश्री यमनगरीत गेल्यावर यांच्या पाठीमागे आपली कशी दुर्दशा होईल या धास्तीने तरी ती प्रार्थना करणार नाही. म्हणजे तिचं तिच्या नवऱ्याचं नाही पटलं, समजा तिला वाटलंही की याच्याबद्दल असं काही प्रार्थना करावी, पण तो मेल्यावर आपले जे हाल होतील या धास्तीने ती अशी प्रार्थना करणार नाहीच. पण न जाणू याचा विचार कोण करतो? नाऱ्याने केले पण केशाला प्रायश्चित्त. नाऱ्याने केले पण केशाला प्रायश्चित्त ते यासारखे. त्याची आयुष्य मर्यादा संपली, बाजार झाला, तो आपले बरे वाईटाचे घेणे देणे करून चालता झाला. त्याचा दोष त्याच्या बायकोकडे कशा करता? का त्याच्या बायकोला दोष द्यायचा? का दोष द्यायचा तिला? ताराबाई शिंदेंचा हा कळकळीचा प्रश्न.